50 लोकांची लग्न होती. इतकी ती बॅनरबाजी सुरू होती. पैसा फुकटचा आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी कधी आपला विचार मांडलाय का? आरोग्य भरतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. MPSCची पोरं अजूनही झगडत आहेत. वर्षानुवर्ष पोरं अभ्यास करतात, जाहिरात निघत नाही, यजमान होतात. या पोरांचं काय? नवी नोकर भरती निघत नाही. टी आणि आरोग्य खात्यातले कर्मचारी पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत, 9 दिवस झालं बसलेले आहेत. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचे पगार नाहीत. होमगार्डच्या 55,000 लोकांना पगार देऊ शकत नाही असं सरकारने लेखी पद्धतीने सांगितलेलं आहे. नोकरदारांचे पगार नाही, पेन्शन नाही. इकडे आम्ही अतिवृष्टीने सगळे गारठून गेलोय. त्या अतिवृष्टीचा आम्हाला 1 रुपया अजून मिळालेला नाही, शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या अतिवृष्टीवरती पंचनाम्याची गरज नाही असं कृषी मंत्री सांगत आहेत. पण अडचण अशी आहे या सगळ्यांमध्ये की 5 ते 10 तारखेला आचारसंहिता लागते. आज 27 तारीख संपली. उद्या 28 शनिवार, 29 रविवार, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 30 पासून मोजा. 5 ते पुढच्या 5 ते 10 दिवसात आचारसंहिता लागणार. एकदा आचारसंहिता लागली की सगळ्या खात्याचे मंत्री हातवर करायला रिकामे. मग ना तुमची बहीण योजना, ना कुठली कृषी योजना, ना कुठली नुकसान भरपाई, ना कुठलं अनुदान. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा तर प्रश्न त्यावर न बोललेलंच बरं की 30, 35 वर्षाची पोरं झाली, लग्न जमत नाहीत. आणि का लग्न जमत नाहीत तर प्रत्येक जण म्हणतोय की नोकरदार जावई पाहिजे. नोकरदार जावई आणायचा कुठून जर सरकार नोकर भरतीच करत नाही? करायचं काय त्या पोरांनी? हा इतका मोठा सामाजिक गहन प्रश्न, पण यावर विचार करायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कारण त्यांच्यातलीच जी जुगलबंदी आहे ती जुगलबंदी संपत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी एक विडा उचलला की काहीही झालं तरी ना आम्ही कधी दिल्ली समोर झुकलो, ना यापुढे आम्ही झुकू. आम्ही महाराष्ट्राला झुकू देणार नाही. हा महाराष्ट्र आम्ही अशा लोकांच्या हाती जाऊ देणार नाही ज्या लोकांना महापुरुषांच्या बद्दलही काही मात्र अस्मिता नाही. कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या पद्धतीने पडला, छत्रपती शिवरायांचा पुतळा जो माणूस 2 फुटाचा पुतळा तयार करत होता त्या माणसाला तुम्ही 30 फुटाचा पुतळा उभा करायला सांगता. आणि वरून मखलाशा करत, बदमाशी किती आहे बोलतानाची, वरून मखलाशा करत मुख्यमंत्री महोदय म्हणतात की वारे, आणि देवेंद्रजी सांगतात की वारे ताशी 45 किलोमीटर वेगाने वाहत होते म्हणून पुतळा पडला. दादा हो, लॉजिकने विचार करा, लॉजिकने. ताशी 45 किलोमीटर वारे जर वाहत असतील तर तिथली झाडं कशी राहील? आणि त्या नारळाच्या झाडावरचं एक नारळ सुद्धा खाली पडलं नाही, पण पुतळा पडतो. म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केला असेल. महाराजांचा पुतळा उभारतानाही जर तुम्ही भ्रष्टाचार करता आणि त्या आपटेला तुम्ही सोडून देता. त्या बदलापूर मधला आरोपी आपटे तुम्हाला सापडतच नाही. त्या बदलापूर मधला आरोपी जे आम्हाला शहाणपण सांगतायत, त्या बदलापूर मधला आरोपी तो वामन म्हात्रे, त्या म्हात्रेची एक FIR होण्यासाठी सुषमा अंधारेला 7 तास कल्याणमध्ये उन्हात बसावं लागलं. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. पण 7 तास डोक्यावर ऊन घेतल्यानंतर वामन म्हात्रेचा जामीन किती वेळा तर 3 तासात. काय कायदा आहे हा? काय पद्धत आहे? आणि जरा काय झालं की कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. आमच्या बालासाहेब शेखसारख्या निष्ठावंत लोकांची जुनी कुठली तरी काय एखादी अगदी मरेल छाप केस उकरून काढायची, मग त्याच्यात त्रास द्यायचा. पण आम्ही निष्ठावंत माणसं आहोत आणि तुमच्या अशा कुठल्याही केसेसने आम्ही घाबरणारे नाही. मी त्यांना कालही म्हटलं की आपण नीतिमत्ता पाळणारे आहोत आणि नैतिकता म्हणणं पण सांगितलं पाहिजे की ठीक आहे, मला चौकशी करायची का, काय चौकशी करायची ती करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी, तुम्ही तर कुठल्याच बाजूला, कुठल्याच प्रकरणावर तुम्ही राजीनामा द्यायला तयार होत नाही, खुर्चीला चिपटून बसलेले आहेत. पण आमचे शिवसैनिक निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत आणि ते ठामपणे सांगू शकतात की ओके, माझ्याबद्दल चौकशी लावायची का? माझं पद छोटंच असेल पण त्या पदापासून
पक्षापासून मी लांब जायला तयार आहे. ज्या दिवशी मी उदय मातेने पुन्हा येईल, मी पुन्हा त्या पदावर बसेल आणि माझा पक्ष मला ताकदीने सोबत घेईल आणि पक्ष म्हणून आम्ही त्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहू. काय पद्धतीच्या केसेस टाकतात. काल एक केस टाकली काय सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती डिफॉर्मेशनची केस. डिफॉर्मेशन अब्रू नुकसानीचा काय अब्रू नुकसानी झाली कोणाची तर म्हणाले किरीट सोमय्या यांच्या पत्नीने केस टाकली. त्यांना म्हणे वेदना झाल्या. कसल्या वेदना झाल्या. तो माझ्या नवऱ्याला तुम्ही कसं म्हणालात की त्याने शौचालय घोटाळा केला, तो मला वेदना झाल्या आणि माझ्या नवऱ्याची बदनामी झाली म्हणून मी केस टाकली. मला किरीट सोमय्याबद्दल काहीच वाटत नाही, पण त्यांच्या पत्नीच्या बद्दल मात्र दया करावीशी वाटते की त्यांच्या पत्नीला तेव्हा काहीच वाटलं नाही का की जेव्हा आपल्या नवऱ्याचे किरीट सोमय्याचे HD व्हिडिओ दिसत होते आणि घराघरात लोक टीव्हीवर 1.5 तास ते व्हिडिओ बघत होते, तेव्हा नवऱ्याची किती आबरू गेली असेल बरं. त्याच्यावर काय बोलायचं. आता कंटेंट मिळालं असेल तुम्हाला, त्याच्यावर काय बोलायचं तर त्याच्यावर एक शब्द नाही. अरे आम्ही भ्रष्टाचार तुमचा बाहेर काढणार, होय आम्ही तुमच्यावर आरोप करणार. तिकडे 100 देसाई, मी सुषमा अंधारे यांच्यावरती आबरू नुकसानीची केस टाकतो का. तुला प्रश्न विचारला म्हणून एवढं झोपते तर नको ना खातं घेऊ हातात. तू खात्याचा मंत्री आहे, जो ज्या खात्याचा मंत्री आहे तो आमचं उत्तर देणं लागतो. एक जबाबदार आणि एक क्षमता विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहू. उत्तर देणं ही भाजपची जबाबदारी आहे, पण उत्तर देण्यापेक्षा तुम्ही खोट्या केसेस टाकता. मग काल नील सोमय्या सांगायला लागले. काय म्हणा नील सोमय्या नाही म्हणे बघा 15 दिवसाची तर 15 दिवसाची शिक्षा झाली हे जास्त महत्वाचं. अरे वा, त्याच्यात जामीन झाला आज लगेच तो भाग वेगळा, पण शिक्षा झाली महत्वाचं. असं जर असेल तर मग अमित शहाना तडीपारीची शिक्षा झाली होती. भाजपचे किरीट सोमय्या, नील सोमय्या, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, आणि तुम्ही सगळेजण बोला याच्यावर की शिक्षा झाली म्हणजे भारी झाली असं जर वाटत असेल तर मग तडीपार झाला म्हणजे सुद्धा खराच तडीपार झाला ना. मग आम्ही आता अमित शहाचं नाव घेताना प्रत्येक वेळेला तडीपार अमित शहा महाराष्ट्रात येणार आहे, तडीपार अमित शहा परळीमध्ये येणार आहे, तडीपार अमित शहाचं बीडमध्ये स्वागत आहे, तडीपार अमित शहा आता महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर. आम्ही किती वेळा तडीपार म्हणू. मग संसुनार की एक लोहार की नाच करायचं नाही आमचं. दादा हो, आपण ताकदीने लढतो कारण आपल्याकडे लढण्याचा तो जज्बा आहे. त्यांच्याकडे पैशाची धार असेल पण आमच्याकडे निष्ठेचा प्रहार आहे आणि आम्ही निष्ठेने लढणारी लोक आहोत. मला कल्पना आहे आप्पा, तुम्ही अजिबात नाराज होण्याची गरज नाही. मला माहित आहे की तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि हे सभागृह भरलं सुद्धा. पण जर आपल्याकडे जर 4 तास उशीर होणार असेल तर साहजिक आहे की काही महिला अनुपस्थित राहू शकतात, पण तरीही आमचे सगळे पुरुष भाऊ घरी गेल्यावर आपापल्या घरातल्या स्त्रीला हे सगळं समजावून सांगणार आहे. आता जेव्हा आम्ही या सगळ्या बेबंदशाहीच्या विरोधात, या अनैतिकतेच्या विरोधात एक रान पेटवायचं सुरू केलं तेव्हा ते म्हणतात की तुमचा तर मुख्यमंत्री ठरत नाही. आमचं मुख्यमंत्री ठरत नाही. अरे आमची जॉईंट फॅमिली आहे, आमचं काय तुमच्यासारखं आहे काय. तू राजा मी राणी कोण भरील पाणी. म्हणजे जसं मोदीजी आणि अमित शहांचं चालतं किंवा जसं एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं चालतं, अजितदादाला त्यांनी खिसगंतीतच धरलेलं नाही. दादाला ते अक्षरशः घोंगड्याच्या कोपऱ्याला आणले लोटून लोटून, कधी घोंगड्याच्या बाहेर काढतील सांगता येत नाही. त्यामुळे तुमचं जसं दोघांचं चालतं तसं आमचं नाही. आमची जॉईंट फॅमिली आहे. महाविकास आघाडी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळे एकत्र बसतो, एकत्र विचार करतो. आमच्यातली जी काही चर्चा आहे ती चर्चा बाहेर सुद्धा जात नाही, कारण आम्ही सगळे. आणि मी आता गेवराई म्हटलं, पुन्हा एकदा सांगते की महाविकास आघाडीचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा उभा राहिला तर इतर घटक पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. पण महाविकास आघाडी म्हणून ज्या आमच्या जागा आहेत त्या जागा आम्ही सोडणार सुद्धा नाही. त्या जागांवर आमचा दावा आम्ही कायम ठेवू. एखाद वेळेला एखादी जागा आमची रिप्लेस होऊ शकते. एखाद वेळेला एखादी जागा जर आम्हाला असं वाटलं की नाही इथे आम्हाला अजून वेगळा उमेदवार मिळू शकतो किंवा इथे म्हणजे अमुक एका जागेवर दुसऱ्या पक्षाचं केडर चांगलं आहे तर कदाचित आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने
असतो, परंतु मागेही म्हटलं आणि परत एकदा सांगते की महाविकास आघाडीकडे, आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे, पक्षप्रमुखांकडे आपण अग्रक्रमाने ज्या जागा मागितल्या त्यामध्ये क्रमांक 1 ला गेवराई, क्रमांक 2 ला माजलगाव, क्रमांक 3 ला केज या 3 जागा आपण मागितलेल्या आहेत. आणि आम्ही 3 जागा मागताना सांगितलं की मुंडे साहेबांच्या प्रेमाच्या खातर आपण या जागा सोडल्या होत्या, परंतु आता मुंडे साहेब नाहीत आणि मुंडे साहेबांची ती भाजपाही नाही. पंकजा मुंडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल मी न बोललेलं बरं. ती कार्यपद्धती बाकी सगळ्यांना माहिती आहे आणि मला हे पक्क माहिती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये नमिता मुंदडांनी पैशाची अशी धार जरी, पच्च्या मोटरसारखी धार जरी लावली तरी सुद्धा नमिता मुंदडा इथून निवडून येत नाही, खात्री नाही. कारण ज्या माऊलीने मागच्याच इलेक्शन मध्ये पवार साहेबांच्या सोबत दगाफटका केला, अस्मिता त्यांना माहित नसेल इथला इतिहास, की आदल्या दिवशी त्या पवार साहेबांच्या स्टेजवर होत्या. पवार साहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली, रात्र संपली, दुसऱ्या दिवशी उठून त्यांनी भाजपचा फॉर्म भरला. इतक्या अशा तकलादू निष्ठा असणाऱ्या लोकांनी अंबाजोगाईतला काय विकास केला हे मी वेगळं सांगायची गरज नाही. या अंबाजोगाईतलं हे मुकुंदराज सभागृह असेल किंवा एकूण व्यापार पेठ असेल, तिथली अजूनही धुळीची जी परिस्थिती आहे ती साधी रस्त्यानं चालतानाची धूळ कमी होत नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. इथं एवढे मोठमोठे नेते आले पण एकही जण इथं MIDC साधी आणू शकला नाही. हा आपला प्रॉब्लेम आहे. कारण समजा सरकारी नोकऱ्या नाहीत तर नाही, अरे पण आमच्या पोरांना कंपन्यांमधल्या तरी नोकऱ्या मिळून येत, पण कंपन्यांमध्ये नोकऱ्या करायला MIDCच नाहीये. काम कुठं करतील लेकरं आमची? आणि मग ती लेकरं मोबाईल बघायला लागली की आया म्हणतात जा आता काय ना मोबाईल मध्ये मोठं घालतोय आणि जा की बाहेर काम धंदा बघ. काय काम धंदा करेल लेकरू? इथल्या मुठभरांनी दुसऱ्यांच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून सगळा पैसा एकवटून सब माल अंदर करून टाकला. यांना देना बँक माहितच नाही, यांना लेना बँक तेवढी माहिती आहे. तर अशा लोकांच्यासाठी कष्टकऱ्यांचा नेता म्हणून कुणीतरी उभं राहणं गरजेचं आहे. मागच्या वेळेला रमेश गालवडेजींनी एक चांगला मेळावा अंबाजोगाईत घेतला. ते इच्छुक आहेत केजच्या मतदारसंघातले आणि निश्चितपणे त्यांची माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहोचलेली आहे. त्यांना असं वाटायला नको की माझ्याबद्दल बोललाच नाही. अंतिम निर्णय काय तो पक्षश्रेष्ठी घेतील. माझी फक्त प्रॉब्लेम हा होतो की मी 3 वेळा तुम्हाला म्हटलं की आपण जाणार आहोत, पण पहिल्यांदा बदलापूरचं प्रकरण, मग चंद्रशेखर बावनकुळेच्या पोरांचं प्रकरण, मग आता पुन्हा एन्काउंटर, परत आता हा दौरा. आमच्याकडे काय होते की मी आणि राऊत साहेब हे सातत्याने बिझी राहतोय आणि त्यामुळे जरा धावपळ होते. परंतु 30 किंवा 1 तारखेला आपण मुंबईमध्ये याल आणि समोरासमोर बसून आपण निश्चितपणे त्यावर बोलू. सन्मान्य पक्षप्रमुखही आपल्याशी बोलतील. केजच्या जागेच्या संदर्भाने जे इतर लोक अजून इच्छुक आहेत, जे 2-3 लोक आहेत, त्यांच्याशीही चर्चा केली जाईल. आत्ता आम्हाला म्हणजे आपण इथे का मेळावा घेतला की ही जागा खरंच आम्हाला सुटेल का, तर जागा सोडून घेण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. पण विधानसभेच्या नंतर लगेचच 2 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदेच्या जागा, पंचायत समितीच्या जागा आणि इथल्या ज्या आमच्या ज्या नगरपालिकेच्या जागा आहेत त्या जागांच्या निवडणुकांच्यासाठी बेस तयार झाला पाहिजे. रत्नाकर अप्पा गेली अनेक वर्ष इकडे काम करतात आणि सातत्याने एक सैनिक म्हणून सातत्याने ते सगळ्या प्रकारची रिस्क घेऊन काम करतात. रत्नाकर अप्पाच्या सोबत तितक्याच ताकदीने शिवाजीराव कुलकर्णी इथे आहेत, तितक्याच ताकदीने त्यांच्यासोबत सगळी आमची महिला आघाडी आणि युवा सेनेची टीम आहे. युवा सेनेची खूप सारी मुलं इकडे आहेत. मला आता या सगळ्यांच्या नामोल्लेखामध्ये मी वेळ घालवत नाही, पण या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की आपल्याला येणाऱ्या काळात केज विधानसभा अंतर्गत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यासाठी सुद्धा सज्ज व्हायचं आहे. आप्पा तुम्ही म्हणताय की मी केसेस खूप अंगावर घेतल्या, आता फार केसेस झाल्या, सगळं झालं. म्हटलं की आप्पाचा विषय लय हार्ड आहे.
त्या आप्पाकडे एखादं जिल्हा परिषद पंचायत समितीचं पण कार्ड असायला पाहिजे. आप्पाने त्या पण दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत आणि पुढे आलं पाहिजे. बालासाहेब शेख हे ज्या नाही म्हणाले की आम्हाला काय आमची कामच नीट होत नव्हती, मग म्हणाले आम्हाला काही सहाय्यच भेटत नव्हते. आता अजून एक नवं आश्चर्य, संभाजी भैया आता तुमच्यासाठी कंटेन काय केलं त्यांनी की आता एक नवीन फिल्म काढली, एक फुकट पिक्चर काढला. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या बद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, परंतु दिघे साहेबांच्या बद्दलचा आदर आम्ही आमच्या शब्दातनं कृतीतनं व्यक्त करतो आणि ते त्याच दिघे साहेबांच्या मठामध्ये दारू पिऊन माणसं नाचतात आणि पैसे उधळतात. डान्स बार मध्ये पैसे उधळावे तसे त्या दिघे साहेबांच्या मठात पैसे उधळले जातात आणि दिघे साहेबांच्या नावावर काही खपवण्यासाठी फुकट पिक्चर प्रवीण तरडे काढतो आणि पिक्चर मध्ये दाखवतात की आम्ही का निघालो म्हणले बाहेर, का निघालो तर म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडी डायलॉग पिक्चर मध्ये, तो पण 5-7 मिनिटाचा मोठा, मी बाहेर पडलो कारण सुषमा अंधारे पक्षात आला. हा समान. अरे दादा 21 जून 2022 ला तुम्ही गद्दारी केली. 21 जून 2022 ला गद्दारी करून तुम्ही गुवाहाटीला गेला, तुम्ही परत आलात, सरकार स्थापन केलं आणि 28 जुलैला तब्बल 40 दिवसांनी मी पक्षात प्रवेश केला. जरा तरी पटण्यासारख्या थापा माराव्या. म्हणजे प्रवीण तरडे नावाच्या माणसाची कलाकार म्हणून थोडी तरी इमानदारी शिल्लक राहावी. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजे फेक नरेटिव्ह काय असतात तर किती वाईट पद्धतीने हे सगळे फेक नरेटिव्ह पसरवले जातात. तुमच्या अवतीभोवती असे अनेक नरेटिव्ह केले जातात, तुमच्या अवतीभोवती अशा अनेक गोष्टी पसरवल्या जातात. ते म्हणतात की नाही नाही आम्हाला तर कायदा कळतो बाबा, मग कायदा कळतो तर कायदा बायपास का करता, कायद्यानुसार वागत का नाही. एक अजून एक नरेटिव्ह त्यांनी काढलं, मी त्याच्यावर मागे अंबाजोगाईतच बोलले होते की आम्ही आरक्षण दिलं, आम्ही आरक्षण दिलं. कुठलं आरक्षण दिलं दादा तुम्ही? ते म्हणले 10 वर्षाचं आरक्षण आम्ही वाढवलं. असं कसं? 50 ला घटना अंमलात आली, 60 ला तुमची सत्ताच नव्हती. 60 ला सत्ता होती ती काँग्रेसवाल्यांची, 70 ला पण काँग्रेसवाल्यांची सत्ता, तुमचा संबंधच येत नव्हता मध्ये. असंच वाटलं पाहिजे. पण दादा हो नीट समजून घ्या, या देशात कायदा आहे, या देशामध्ये कायद्याने प्रक्रिया चालतात. अजमल कसाबने या देशावर आक्रमण केलं, पण आपण अजमल कसाबला सुद्धा फाशी देताना आधी त्याच्याकडून सत्य उघडून घेण्यासाठी त्याला काही काळ कस्टडीत ठेवलं, एक प्रोसेस फॉलो केली. सगळ्या जगाला आपण तो एक आदर्श उदाहरण घालून दिलं. मग पुढचा प्रश्न देवेंद्रजींनी आज ट्विट केलं आणि देवेंद्रजी म्हणाले माझ्या पोलिसांना गोळ्या लागल्या असत्या तर काय झालं असतं. काय देवेंद्रजी, अहो हा महाराष्ट्र कोणता आहे? हा महाराष्ट्र अजमल कसाब जेव्हा आला आणि त्या कसाबने गोळ्या झाडायला सुरुवात केली त्यावेळेला या महाराष्ट्राचे होरहार 3 ऑफिसर त्याने टिकले. एवं करकरे जी असतील, कामटे जी असतील, सावस्कर जी असतील, या आमच्या 3 ऑफिसर्सना वीर मरण आलं तरी सुद्धा आमची पोलीस मागे हटले नाही आणि आमच्या पोलिसांनी अत्यंत ताकदीने प्राणांची बाजी लावत त्या अजमल कसाबला जिवंत पकडला. जिवंत हा शब्द फार महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण अक्षय शिंदे माझ्या दृष्टीनं का तिथं महत्वाचा होता? ज्या शाळेत ही घटना घडली राजे हो, त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी चालते अशी माहिती मिळते आणि त्याच शाळेमध्ये मानवी तस्करी होते. ही चाइल्ड पोर्नोग्राफी आणि मानवी तस्करी आपल्याला एक प्रकरण कळलं, पण एका प्रकरणाची FIR झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याच शाळेतनं अजून एक छोटी मुलगी गायब झाली. हे आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. म्हणजे एक माणूस हे करू शकत नाही. तिथे एक मोठं रॅकेट असेल, ते रॅकेट पकडायचं असेल तर त्याला जिवंत ठेवून माहिती घेणं गरजेचं होतं. परंतु वाचवायचा प्रयत्न केला गेला. अनेक लोकांना वाचवण्यासाठी एकाला ठोकल्याचा दावा केला
बरं आता ठोकायचेच का तुम्हाला? ठोकाठोकीचा खेळ खेळायचा आहे का? आता तुम्हाला या सगळ्यांमध्ये काय तुम्हाला असं वाटतं का की हा न्याय आहे? तर चला मग न्याय करूया सगळ्यांच्या सोबत. मग पूजा चव्हाण प्रकरण, पूजा चव्हाण अस्मिताताई तुम्ही उद्या परळीला येणार आहात, ती माझ्याच गावची, माझ्या गावची, माझ्या क्षेत्राच्या शेजारच्या तांड्यावरच हे सगळे लोक. मग पूजा चव्हाणच्या सोबत जे झालं त्याच्यात पण न्याय करावा लागेल. मग ठोकावा कुणाला? कारण ज्याला ठोकावा असं म्हणतील ते तर देवेंद्रजींच्या बाजूला मंत्रिपदावर बसले, कुणाला ठोकायचं बरं? मग त्या विनेश फोगाटचं जे लैंगिक शोषण झालं त्या ब्रिजभूषणचा नैसर्गिक न्याय करायचा का? मग नैसर्गिक न्याय तुमच्या सोलापूर मधल्या निर्मला यादवने, सोलापूरचा भाजपचा जो प्रमुख आहे श्रीकांत देशमुख, ज्याने शोषण केल्याचा आरोप ठेवला, त्याला पण नैसर्गिक न्याय करावा लागेल. मग रिक्की बत्सलाने राहुल शेवाळ्यावर आरोप केले, मग नैसर्गिक न्याय तिथं पण करावा लागेल. म्हणजे भाजपची किती मोठी यादी तयार होते बघा नैसर्गिक न्यायासाठीची. राजे हो, जर अशी तुम्ही जर ठोकाठोकीची जर भाषा सुरू केली तर मग या राज्यामध्ये पोलीस स्टेशन नावाची गोष्ट कशाला लागेल? मग न्यायालय कशाला लागेल? कोर्ट आणि पोलीस स्टेशन याची काही कोणाला भीतीच उरणार नाही आणि त्याची कोणाला काळजीही वाटणार नाही. पण मला असं वाटतं की मी शिवसेनेत आली आहे ती पदांच्या अपेक्षांपेक्षा सुद्धा मी संविधानाच्या रक्षणासाठी आली. मी माझ्या ट्विटरच्या बायोमध्ये लिहिलं की सुषमा अंधारे, फेमिनिस्ट रायटर, ऑथर, ओरेटर, डेप्युटी लीडर, स्पोक पर्सन अँड बिलीव्ह इन कॉन्स्टिट्युशनॅलिझम. आय बिलीव्ह इन कॉन्स्टिट्युशनॅलिझम. मी संविधानवादावर विश्वास ठेवणारे आहे. माझ्यासाठी या देशाचं संविधान हे सर्वतोपरी आहे आणि त्यामुळे त्यात कुणी कसर करावी आणि कुणी कायद्याची चेष्टा करावी हे काही पटणारे नाही. बरं, हाई ठोकाठोकीची भाषा चालू आहे. नैसर्गिक न्याय. परवा दिवशी पुण्यामध्ये 85 वर्षाच्या वयोवृद्ध एका म्हाताऱ्या आजीला 28 वर्षाच्या तरुणाने 10व्या माळ्यावरून 8व्या माळ्यावर फरफटत आणले आणि बलात्कार केला. या आजीवर हा पाऊण तास प्रकार सगळा चालू होता. आता तिथं काय नैसर्गिक न्याय करायचं बरं? 3 दिवसापूर्वी उघडकीस आलेली घटना, ज्याच्यावर आज बातमीदार बोलत आहेत की पुण्याच्या नेसवाडिया कॉलेजमध्ये 2 मुलींच्या सोबत दुष्कर्म झालं. इथे बीडमध्ये एका चिमुरडी सोबत दुष्कर्म होत असताना तिची छोटी बहीण भेदून ही सगळी घटना बघत होती. हा का घटना घडतात? मायावर तुम्ही विचार करा, आपल्या लेकीबाळांची सुरक्षितता जास्त महत्वाची का त्यांची 1500ची भीक जास्त महत्वाची? हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण मला एक काळ आठवतो की मीही शाळेत गेली आहे. माझी शाळा 4 किलोमीटर लांब होती. माझी शाळा 4 किलोमीटर लांब होती. आमची आईने आम्हाला काही स्कूल बस ठेवलेली नव्हती. आम्ही काही व्हॅनमधनं जात नव्हतो. सकाळी जेवलो तर जेवलो, चहा पिला तर पिला, म्हणजे काय घेता की नाही, उचललं दप्तर, निघालो, वटा करत शाळेला निघालो. आई सांगायची गल्लीतल्या पोरांना, अय हो शाळेत चाललंय का? येताना माझ्या लेकराला मी पुढे घरी जाणार बरं का, रस्त्यावर लेकरू जाईल, वाहनं येतात. काळजी काय, रस्त्यावर लेकरू जाईल, वाहनं येतात. माया हो, आता ती परिस्थिती राहिली का? आता लेकराला आपण असं सोडू तर शकत नाहीच नाही. पण स्कूल बस येईपर्यंत लेकराचा आपण बोट सोडत नाही, घराच्या बाहेर थांबून राहतो. इतकी भीती का निर्माण झाली? इतकी भीती आमच्या मनात निर्माण होत असेल तर या राज्याचा गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस नेमके करतात तरी काय? पण देवेंद्रजींची अवस्था अजून वाईट आहे. आज तर अजून वेगळंच झालं. आज त्यांच्या कार्यालयातच एक कुणीतरी व्यक्ती घुसली आणि सगळ्या कार्यालयात तोडफोड सुरू केली. पत्रकार विचारत आहेत, तरी कसं बघाल तुम्ही? आज गृहमंत्र्यांच्या कार्यालयात तोडफोड झाली, मी कसं बघणार? मला प्रश्न पडलाय, मुख्यमंत्री कसं बघणार या सगळ्यांकडे? न्याय करणारे मुख्यमंत्री या घटनेकडे कसं बघणार? कारण ज्या गृहमंत्र्यांनी आमच्या राज्याला आणि राज्यातल्या लेकीबाळींना सुरक्षितता देण्याची गरज आहे त्याच गृहमंत्री
त्यांना स्वतःला सुरक्षितता नाहीये, त्या गृहमंत्र्याला संरक्षण नाहीये, तो गृहमंत्री स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, तर आमच्या लेकीबाळीचं संरक्षण काय करणार आहे? बरं, गृहमंत्र्यांच्या बाबतीत पहिल्यांदा घडले असं नाही. मागच्या वर्षी विधिमंडळात त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीवर कुणीतरी स्पाईन करत होतं, तिच्या रेकॉर्डिंग होत होत्या. काय राव, तुम्ही गृहमंत्री आणि तुमच्या घरात बाई शिरली तुम्हाला कळलं नाही? तुमच्या घरात बाईला शिरून तुमच्या बायकोवर स्पाईन केलं तुम्हाला कळलं नाही? तुम्हाला जर तुमच्या पत्नीचं म्हणजे माझ्या आवडत्या अमृता बहिणीचं संरक्षण करता येत नसेल तर आम्हा बहिणींचं कधी संरक्षण करणार? पण तरीही म्हणले लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण. दादा हो, तशाचा फॉर्म सगळ्यांनी भरले बाबा तुम्ही. मला माहिती आहे शिवसैनिकांनी पण फॉर्म भरले, काँग्रेसवाल्यांनी पण भरले आणि भरायला काही हरकत नाही, तत्पून भरायचे. कारण पैसे जे काही पैसे ते महिन्याला 1500 रुपये 3च महिन्याचे येणार आहे, त्याच्यानंतर माहिती येणार, काळजी करू नका. जे काही पैसे आलेले आहेत हे पैसे काही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची महाबळेश्वरची जागा विकून तुम्हाला दिलेले नाही, किंवा देवेंद्रजींनी रेशीम बागेतला बंगला विकून तुम्हाला पैसे दिलेले नाही. जे पैसे आलेले आहेत ते माझ्यासारख्या, अस्मिताताईंसारख्या, तुमच्यातल्या नोकरदार लोकांच्या सारख्या, रमेश गावपाड्यांसारखे असे कित्येक लोक आहेत की ज्यांनी आपला टॅक्स भरला आणि त्या टॅक्सच्या पैशातनं सरकारने हे पैसे दिले. टॅक्सचे पैसे आहेत, पण अशा खात्यात बॅनर लावले जणू काय यांनी स्वतःची घरदारच विकली आणि शेतीवाडी विकूनच पैसे द्यायला लागले. पण असं कोणी पैसे द्यायची जाहिरात करतं का कधी? तर साधं गणित आहे. म्हणजे मी वारंवार म्हणते, मला सांगा तुमच्यातल्या कित्येक जणांनी तुमच्या बहिणींची लग्न लावली होती, तुमची ती जबाबदारी होती काय? उपकार केला का तुम्ही? परंपरा चालत आली आपल्याकडे की बहिणीचं लग्न लावून द्यायचं, तिचं शिक्षण करायचं, तिचं बाहेरपण करायचं, तिला पहिलं केलं म्हणून बाहेरपणाला घरी आणायचं, जावयाचं लहानपण करायचं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी केल्या. 10-20 लाख रुपये लग्नाला खर्च केले. काहींनी वावरं गहाण टाकली तर काहींनी वावरं विकली बहिणीच्या लग्नासाठी. तुम्ही बॅनर लावला का? माझ्या बहिणीसाठी मी 10 लाख रुपये खर्च केले लग्नाला, लावा बॅनर. लावा बॅनर कधी? अरे आपल्याकडं भाऊ बहिणीला भेटायला जरी आला तरी सासूला कळत नाही, नंदेला कळत नाही, सासऱ्याला कळत नाही, नवऱ्याला कळत नाही. भाऊ इकडं तिकडं बघतो, बहिणीला 2-3 हजाराची अशी कुरचुंडी करून तिच्या हातात ठेवतो. बॅनर नाही लावत तुझे. कारण जो खरा भाऊ असतो तो बहिणीचा आब ठेवतो, तो बहिणीची मान मर्यादा ठेवतो, तो बहिणीची इज्जत राखतो, तो तिला किती दिलं हे सांगून दाखवत नाही. हे भाऊ आहेत का? हे जे बॅनर लावत आहे हे मतांसाठी टपलेले सगळे संधी साधू आहेत. हे भाऊ नाहीये. आणि जर खरंच हे भाऊ असतील तर लाडकी बहीण योजना कोणी सादर केली बरं? तर लाडकी बहीण योजना सादर केली सन्मान्य अजितदादांनी. पण त्याच अजितदादांनी आपल्या लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार दिला, तेव्हा बहीण नाही आठवली त्यांना. मग ते म्हणाले नाही नाही माझं चुकलंच म्हणले, असं नाही करायला पाहिजे. हरकत नाही, चला अजूनही तुम्हाला संधी आहे, तुमच्या पक्षाला संधी आहे. जर लाडकी बहीण म्हणून जर खरंच योजना आणायची असेल आणि बाबा तुमची चूक झाली की आम्ही सुप्रिया त्यांच्या विरोधात उमेदवार नको द्यायला होता, तर चूक सुधारून घ्या. दादांच्याच पक्षाचे आपले पालकमंत्री आहेत, ते मलाही बहीण म्हणतात, ते पंकजाताईलाही बहीण म्हणतात, पंकजाताई आणि प्रीतमताईकडून तर ते राखी बांधून घेतात. मग आता लाडक्या बहिणीची काळजी घेण्याची ही संधी आहे त्यांना. लाडक्या बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्याची, तिच्यासाठी त्याग करण्याची फार मोठी सुवर्ण संधी त्यांना आहे. मग परळीची जागा त्यांनी प्रीतमताईला द्यावी. काय होते? लाडकी बहीण आहे ना, जमते का बघा. राजे हो, हा सगळा खेळ हा मतांचा खेळ आहे. कुणी कुणाचा लाडका नाही. सध्या राज्यात जर काही लाडका असेल तर लाडकी कॉन्ट्रॅक्टर योजना चालू आहे. आपले आपले ठेकेदार शोधायचे, आपले आपले कॉन्ट्रॅक्टर शोधायचे, गुत्तेदारी करायची, ज्याला त्याला कमिशन द्यायचं. पहिले 3%, 5% कमिशन चालत होतं, आता 10%, 15% कमिशनचा खेळ